नर्मदे हर, नर्मदे हर. सर्वेषां स्वागतम अस्तु. सगळ्या मोठ्यांना नमो नमः आणि बच्चा कंपनीला हाय. आमचे बाबा श्री अशोक विष्णुपंत देशपांडे आणि आमचे काका श्री विकास व्यंकटेश देशपांडे हे नर्मदा परिक्रमेला गेले होते. ते दोघे परिक्रमा पूर्ण करून 9 जूनला परतले. 141 दिवसात, अवघ्या 141 दिवसात त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. मग त्यांच्या स्वागतासाठी आपण काहीतरी करायला हवं. पण सध्या परिस्थिती तशी नाही. म्हणूनच आपण एक युक्ती केली. आपण एक अनोखा स्वागत सोहळा आयोजित केला. त्या स्वागत सोहळ्यासाठी आपणा सर्वांचे स्वागत. तर या सोहळ्याची सुरुवात करूया अर्थातच आपल्या गणपती बाप्पाच्या श्लोकाने. ऐकूया गणेश स्तवन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. मोरया मोरया निबाळताणे तुझीच सेवा काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा अरे वा, मस्त. गुणीबाळ राघव, उत्साही विरिका आणि योग्यश्री यांनी सुंदर गणेश वंदना म्हणून या सोहळ्याची मस्त सुरुवात केली आहे. गणपती बाप्पा मोरया, नर्मदे हर. भारतातील 7 प्रमुख नद्या म्हणजे गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी आहेत. त्यापैकी एक नर्मदा नदी. नर्मदाये नमः प्रातः, नर्मदाये नमो निशी, नमस्ते नर्मदे देवी त्राही मां भवसागर. नर्मदा मैयाची सेवा करणाऱ्यांच्या जन्माचं सार्थक होतं. नर्मदा मैयाची महती अद्भुत आणि विलक्षण आहे. बाबांनी आणि काकांनी याचा अनुभव घेतला आहे आणि ओघाओघाने तो आपल्यालाही आला आहे. नर्मदा परिक्रमा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. भारतीय नद्यांना देवता मानतात. नद्यांच्या दैवी प्रभावाची अनुभूती ऋषीमुनींना असल्यामुळे नद्यांबद्दल पूज्य भावना तसेच कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा इथल्या भूमीत पूर्वापार चालत आली आहे. कृतज्ञता व्यक्त करण्याची नानाविध प्रथा आहे. अशापैकी एक वैशिष्ट्यपूर्ण व पृथ्वी तलावरची एकमेव अद्वितीय परंपरा म्हणजे नर्मदा परिक्रमा. भारतखंडात नर्मदेपेक्षा अनेक मोठ्या नद्या असल्या तरी आकारमानापेक्षा नर्मदेचे श्रेष्ठत्व, प्राचीनत्व, पुण्यप्रदान अशा वैशिष्ट्यामुळे परिक्रमा केवळ नर्मदेचीच केली जाते. नर्मदा परिक्रमेचे आद्य प्रवर्तक श्री मार्कंडेय मुनी. त्यांनी सुमारे 7,000 वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी केवळ नर्मदेचीच नव्हे तर तिला उभय तटावर येऊन मिळणाऱ्या 999 नद्यांचा धाराप्रवाह न ओलांडता प्रत्येक उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले. या पूर्णतः शास्त्रोक्त परिक्रमेला 27 वर्ष लागली. अलीकडे 150 वर्षापूर्वी धुनीवाले बाबांच्या परिक्रमेतील श्री गौरीशंकर महाराजांनी मोठा जथ्था घेऊन नर्मदा परिक्रमा केल्यापासनं ह्या परंपरेला चालना मिळाली. हल्ली कमी अधिक कालावधीनुसार परिक्रमा करण्याची प्रथा आहे. परंतु परिक्रमेचे महत्त्व अजूनही तेवढेच आहे. पूर्वकर्मानुसार नर्मदा माईच प्रदक्षिणा घडवून आणते. नर्मदा परिक्रमा धार्मिक यात्रा पायीच केली जाते. ही परिक्रमा म्हणजे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक तप आहे. नर्मदा परिक्रमेच्या माध्यमातून त्रिविध तप करण्याचा ध्यास घेतलेले हे 2 बंधू म्हणजे आमचे बाबा व आमचे काका. स्वतःचं आत्मिक बळ, आईवडिलांचा आशीर्वाद व घरच्यांचा पाठबळ या गोष्टींच्या जोरावर या बंधूंनी पायी परिक्रमा करण्याचा धाडस केलं. या दोघांच्या सहधर्मचारिणींनी कुठल्याही बंधनात न अडकवता त्यांना प्रोत्साहन देऊन मानसिकरित्या तयार केलं. त्यामुळे बंधूंचा परिक्रमेचा मार्ग सुकर झाला. या सहधर्मचारिणी म्हणजे आमच्या आई आणि आमच्या मावशी यांच्या मनातील भावना ऐकायला आपल्याला नक्की आवडेल. तर मग ऐकूया.
नर्मदे हर. श्री व्यंकटेश प्रसन्न. दोन बंधूंची नर्मदा परिक्रमा. पायी परिक्रमा करण्याचे दोघांच्या मनात कसे आले हे त्या नर्मदा मैयेलाच माहिती. सौ सुरेखाच्या 61च्या कार्यक्रमाला ठाण्याला गेलो होतो तेव्हा दोघा भावांचे काहीतरी ठरत होते. चिरंजीव अमेचे लग्न झाल्यामुळे विकासराव मोकळे झाले होते व परिक्रमाला जाण्याचे पक्के झाले होते. 15 दिवसात म्हणजे 16 ते 17 जानेवारीला जायचे ठरले. इंदोरला जाऊन मग ओंकारेश्वरपासून परिक्रमा सुरू होणार होती. त्या दरम्यान सौ वीणाची तब्येत फारच खालावत चालली होती. त्यामुळे आमच्या दोघांच्याही मनात फारच घालमेल चालू होती. नागपूरला जावे असे वाटत होते. आमच्या शेजारी असलेले स्वर्गे दादा पायी परिक्रमा करून आले होते. त्यांचे अनुभव फार छान होते. ते म्हणाले, ठरवले आहे ते रहित करू नका. मैयाची तीच तीव्र इच्छा असावी असे वाटते. इंदोरला गेल्यावर सौ वीणाची तब्येत फारच खालावल्याचे समजले. त्यामुळे जाणे अगदी रहितच करावे असे ठरले. सकाळी विनोदला फोन केला की जाणे रहित करतो आहे. तेव्हा त्यांनी निक्षून सांगितले, तू परिक्रमेला जा व मैयाची तीच इच्छा असेल. त्यांच्या अस्वस्थ केल्यामुळे आमच्या मनावरचे खूप ओझे उतरले व ओंकारेश्वरला जाऊन संकल्प करून दुसऱ्या दिवशी यांनी परिक्रमेला सुरुवात करायची असे ठरले. ओंकारेश्वरला निघण्यासाठी लागणारी सर्व तयारी सौ अश्विनी व माधवरावांनी उत्तम प्रकारे केली. चिरंजीव सुवेग व माधवरावांनी यांची बॅग व्यवस्थित लावून दिली. योग्य सूचना केल्या. ओंकारेश्वरला जाण्यासाठी गाडी व पुढील कार्यक्रमाची सर्व व्यवस्था माधवरावांनी अगदी चोख केली होती. आम्हाला सगळे सोपी झाले. बाकीची सर्व व्यवस्था उत्तमरित्या पार पाडण्यासाठी आमच्या बहिणीचा आधारस्तंभ असतोच. सुरेखा नाशिकपासूनच आमच्यासोबत होती. माझ्या दोघी बहिणींचा मला फार आधार आहे. तसेच आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मीनाक्षी काकू पण नाशिकला आल्या होत्या घरी. कीर्ती व राजू पण शुभेच्छा देण्यासाठी होते. श्री विकासराव सोबत असल्यामुळे काळजी नव्हती. श्री मोरेश्वरराव व माधुरीताई यांचे मार्गदर्शन व आशीर्वाद लाभला. मिलिंदराव व मृणाल तसेच मृणालचे आईबाबा यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या व आम्ही सर्व ओंकारेश्वरला निघालो. सौ वीणाच्या अकाली जाण्यामुळे आम्हाला फारच मोठा धक्का बसला. सगळ्यांचे मन सुन्न झाले होते. विनोद व मुलांची अवस्था बघवत नव्हती. 15 दिवस मला ह्यांच्याशी फोनवर बोलण्याची सुद्धा हिंमत होत नव्हती. मन सारखे आक्रंदत होते. पण त्याही परिस्थितीत कौतुक आहे ते सौ स्वाती व ओंकार विनोद यांचे. त्यांनी माझी फार काळजी घेतली. एवढेच नाही तर विनोद मला नाशिकला सोडायला पण आले. इकडे आल्यावर आशू व मधुर व राधनीने माझी फार काळजी घेतली. मला ह्यांची फार काळजी वाटत होती. शारीरिकपेक्षा मनाने फार हळवे आहेत. त्यामुळे मैयाला प्रार्थना करून सांगत होती की या दोघांचीही काळजी घे, त्यांना आधार दे. विकासरावांच्या सोबतीने ह्यांची परिक्रमा पूर्णत्वास आली. त्या सगळ्यांच्या शुभेच्छा व मैयाचा आशीर्वाद आहेच. करोनाचे संकट उभे ठाकले होते तेव्हा परिक्रमा थांबवावी लागते की काय असे वाटत होते. पण नर्मदा मैयाच्या श्रद्धेने मार्गक्रमण सुरू ठेवले. आता यांच्या येण्याची वाट त्यांची नात खूप बघते आहे. रोज थुई नाचणं चालू आहे. आबांना सरप्राईज द्यायचे म्हणून गीतेचा 7वा अध्याय परत पाठ केला. आईला सांगितले, आबांसाठी खूप मोठा मेथांबा करून ठेव. अशा प्रकारे सर्व तयारी चालूच आहे. आम्ही सर्व मंडळी त्यांचे स्वागत करीत आहोत. मला इकडे काळजी वाटली की मी मैयाचा धावा करीत असे व दुसऱ्या दिवशी माझी काळजी मिटत असे. हा माझा नवीन अनुभव आहे. दोघांची परिक्रमा, श्री कुलदेवता व दोघांच्याही आईवडिलांचे आशीर्वाद, सर्व आप्तजनांच्या शुभेच्छा यामुळे यशस्वी झाली. कळत न कळत ज्या सर्वांनी अनेक रूपात केलेल्या मदतीसाठी त्यांचे अनेक धन्यवाद. नर्मदे हर. त्वदीय पादपंकजं नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर. एक दिवस यांनी सांगितले, मी व अशोक नर्मदा परिक्रमा पायी करणार आहोत. कसे शक्य आहे? खूप कठीण आहे. पण मग सौ अलकाताईने आत्मविश्वास दिला. अगं करू दे, ते दोघं करतील. मग मी पण ठरवले, करू द्यावी. दोघांचे पण परिक्रमेबद्दल माहिती गोळा करणे सुरू झाले. तयारी सुरू झाली. रोज फोनवर एकमेकांना माहिती देणे सुरू होते. श्री अशोकरावांसारखे व्यक्तिमत्व सोबत असल्यामुळे काळजी नव्हती. परिक्रमेला जाण्याचा निर्धार झाल्यावर मोठ्यांचे आशीर्वाद व लहानांच्या शुभेच्छा घेऊन आम्ही चौघे व सुरेखाताई नाशिक मार्गे इंदोरला गेलो. तिथून सौ अश्विनी व माधवरावांसोबत ओंकारेश्वरला गेलो. तिथे दुसऱ्या दिवशी पूजा करून संकल्प केल्यावर आत्मविश्वास वाढला आणि एक प्रकारची शक्ती मिळाली. मैयाचे दर्शन झाल्यावर खूप छान वाटले. आनंद झाला. दोघांची परिक्रमा पूर्ण होणार असा विश्वास वाटला.
नागपूरला आल्यावर सवय नसल्यामुळे एकटेपणा जाणवित होता. काही दिवस गेल्यावर मैयाने सगळ्यांची परीक्षा घेतली. मला अपघात झाला. त्यावेळी देवाच्या रूपात श्री सुहासराव, सौ संध्याताई, सौ रितू व श्री अवधेश धावून आले. योग्य वेळी योग्य डॉक्टरकडे अवधेशने नेल्यामुळे मला योग्य उपचार मिळाले. 2 दिवस सुहासताईंनी माझी सेवा केली. सुरेशराव, विजूताई वेळात वेळ काढून येत असत. अमे, अमृता, इरा व साधना वहिनी धावून आले. मुलांना बघून वेगळे समाधान मिळाले. अभिजित व सौ श्वेता सतत फोन करून विचारपूस करीत असत. काही दिवस अमेकडे राहून परत नागपूरला आले. शाळेचे काम पूर्ण करून परत पुण्याला येणार होते, पण मध्येच करोना आल्यामुळे नागपूरला थांबावे लागले. खूप एकटे वाटत होते. सर्व बंद होते, त्यामुळे आणखीनच भीती वाटे, पण देव पाठीशी असल्यामुळे सगळे ठीक झाले. काही दिवसांनी परिक्रमावासी अमरकंटकला पोहोचले. त्यावेळी अतिशय आनंद झाला. आता परिक्रमा नक्की पूर्ण होणार असा विश्वास वाटला. कारण कधी जेवण मिळत असे, कधी नाही, कधी पोट ठीक नसे, कधी थकवा जाणवे. अशा वेळी फार काळजी वाटे. मी रोज मैयाजवळ प्रार्थना करायचे, सर्व काही ठीक होऊ दे. मध्यंतरी मोक्ष हे प्रज्ञा ठाकूरचं लेख वाचला, तेव्हा रात्रभर बेचैन होते. पण सकाळी उठल्यावर, प्रातस्मरण झाल्यावर काही वेळातच यांचा फोन आला. आम्ही दोघे मजेत आहो. पुढचा प्रवास सुरू झाला. या दोघांची परिक्रमा पूर्ण होण्यास आशूसारख्या संघकार्यकर्त्यांची भरपूर मदत झाली. एक दिवस सौ माधुरी चांदेचा फोन आला. तू कशी आहेस? तुझी तब्येत कशी आहे? तुला अपघात झाल्याचे कळले. अगं, परिक्रमावासी कसे आहेत? अगं, अशोकला अशी धडपड करायची सवय आहे, पण विकास करू शकेल का? त्याला अशी सवय नाही. मलाही असे वाटत असे, पण मैया सांभाळून घेईल असा विश्वास होताच. आज दोघांची परिक्रमा मोठ्यांच्या आशीर्वादाने पूर्ण झाली. आज आनंदाचा क्षण आला आहे. केव्हा एकदा दोघांना साष्टांग दंडवत घालून थोडे पुण्य आपल्या पदरात पाडून घेते असे झाले आहे. शेवटी नर्मदा मातेने मनमनीची आर्ती इच्छा पूर्ण केली. नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर. वा वा, खूपच सुंदर. आणि मोजक्या शब्दात तुम्ही दोघींनीही आपले मनोगत ऐकवलात. 141 दिवसांचा तुमच्या चौघांचा प्रवास डोळ्यासमोर उभा ठाकला. नर्मदा परिक्रमेचं तुम्हा दोघांनी घेतलेलं कठीण व्रत, परिक्रमा पूर्ण करायचा तुमचा ध्यास, आम्ही अगदी नतमस्तक झालोय. परिक्रमेनं आम्हाला मिळालेला आनंद, वेळोवेळी सर्वांची आस्थेने केलेली विचारपूस आणि तुम्ही पाठवलेली क्षणचित्रे पाहून सगळ्यांना सहभागी करण्याचा तुम्हा दोघांचा प्रयत्न, आम्ही सगळेच भारावून गेलो आहोत. तुमच्या या कार्याचं कौतुक करायला तुम्हा दोघांच्या आप्त स्वकीयांनी तुम्हाला आपले मनोगत पत्राद्वारे कळवले आहे. वेळेअभावी सर्वांचे संपूर्ण पत्र वाचणे शक्य नाही, त्यामुळे प्रत्येक पत्राचा सारांश तुम्हाला ऐकवतो आहे. नंतर तुम्हाला संपूर्ण पत्र पोहोचवण्यात येईल. चला तर मग या पत्रांचा थोडक्यात आस्वाद घेऊया. चला तर बघूया कोणी कोणी तुमच्यासाठी पत्रात काय काय लिहिलं आहे. तुमच्या दोघांसाठी पहिलं पत्र आहे सौ सुरेखा गडवे यांचं. ओंकारेश्वरला अलका मावशींच्या आग्रहामुळे संकल्प विधीला हजर राहता आलं, म्हणून नर्मदेचं आणि ओंकारेश्वराचं दर्शन घडलं. आई लिहितात की अलका मावशी आणि सुनीता मावशींनी कोणत्याही बंधनात तुम्हाला न अडकवता आत्मिक बळ देऊन परिक्रमेचा मार्ग सुकर केला. अश्विनी माधवराव, आशू मधुर ह्यांच्या सहभागाबद्दल सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. तुमच्या जोडीला रामलक्ष्मणाच्या जोडीची उपमा देत आई लिहितात की जसा मार्गात राम पुढे आणि लक्ष्मण मागे, तसाच दोघांचा क्रम राहिला. अशोकराव पुढे जाऊन मागून येणाऱ्या लक्ष्मणाला मार्ग सुकर करायचे आणि विकासराव निसर्गाचा आस्वाद घेत आम्हाला देत आमची मानस परिक्रमा घडवायचे. तुमच्या ह्या कार्यामुळे पुढच्या पिढीला नक्कीच प्रोत्साहन मिळाले असेल. विकासराव आणि अशोकराव
ह्या दोघांचं स्वागत करत मंगलात्या आपल्या पत्रात लिहितात, तुम्ही यशस्वी होऊन परिक्रमा पूर्ण केलीत. खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा. आज तुमच्या भावना शब्दातीत असतील ह्याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे. तुमचे अनुभव व आलेली अनुभूती यथावकाश लिहा. नर्मदा माईंनी तुम्हाला खूप समृद्ध केले असणार व तिच्या प्रेरणेने तुम्ही हे कार्य तडीस नेले. तुम्हा दोघांना भविष्यात सुख, शांती व सत्कार्य करत राहण्याची प्रेरणा देऊ हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आज तुमचे आईबाबा ह्यांची आठवण होते आहे. त्यांचे आशीर्वाद तुमचे पाठीशी आहेत म्हणून नर्मदा माईचा सहवास व कृपा तुम्हाला लाभली. पुनश्च एकवार अभिनंदन व आभाळभर शुभेच्छा. नर्मदे हर. रवी मामा व सौ किरण मामी बाबा आणि काकांविषयी सांगतात, अतिशय कठीण असलेली नर्मदा परिक्रमा भगवंतावर विश्वास, प्रेम व दृढ संकल्प असल्यामुळेच शक्य होते. बाबा आणि काका यांच्या या परिक्रमेचा फोटोद्वारे आम्हाला लाभ मिळाला. वेगवेगळी मंदिरे, पक्षी, कीटक, घाट, टेकड्या हे सर्व पाहायला मिळाले. रोज नर्मदेचे दर्शनही होत होते. अशा या नर्मदा भक्तांचे आम्ही स्वागत करीत आहोत. पमा आत्यांनी सुद्धा तुमच्या दोघांसाठी खूप छान पत्र लिहिलेलं आहे बरं. पमा आत्या लिहितात की तुम्हा दोघांचा त्यांना खूप खूप अभिमान वाटतो. स्वतःला स्वतःची नव्याने ओळख करून देणारं हे आध्यात्मिक कार्य केल्याचा आनंद व्यक्त करतात. तुमच्या दोघांच्या भेटीची इच्छा सुद्धा व्यक्त करतात. तुमच्या समाजकार्याचं आणि धर्मकार्याचं कौतुक करत तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे आत्यांनी पत्रातनं. सुहास आत्या आपल्या पत्रात काय लिहितात बघूया बरं. खडतर नर्मदा परिक्रमा संन्यास धर्माचे पालन करत पूर्ण केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतात. त्यांनी लिहिलेली बालपणाची आठवण वाचून तुम्ही नक्कीच भारावून जाल. तुम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दल पण खूप कृतज्ञता व्यक्त करतात. तुम्ही पाठवलेल्या फोटोंचे वर्णनसुद्धा त्यांनी पत्रात खूप छान केलेले आहे. मातृतुल्य भावनेने तुमच्या जेवणाची, राहण्याची काळजीसुद्धा पत्रात स्पष्ट दिसते बरं. पुढचं पत्र आहे श्री सुरेश लोटे व सौ सुप्रिया लोटे ह्यांच्याकडनं. सुरेश मामा आणि सुप्रिया आत्या लिहितात, तुमच्या ठाई सुदृढ शरीर, उंच मनोबल, पराकाष्ठेचे धैर्य, संयम, आत्मविश्वास आणि दृढ संकल्प असल्याने नर्मदा मैयेने तुमचे संरक्षण केले. दोघांनी केलेले उत्तम नियोजन आणि त्याची अंमलबजावणी, आपल्यातल्या सद्गुणांमुळे येणाऱ्या सर्व संकटांवर तुम्ही दोघांनीही मात केली. दोघांनीही आपल्या मातांची मनोभावे सेवा केली आहे. त्याच आशीर्वादाने हे कठीण कार्य पूर्ण झाले असेल. तुम्ही दोघं कसे त्यांना प्रिय आहात हे देखील त्यांनी पत्रात लिहिले आहे बरं. शेवटी तुम्हा दोघा तपस्व्यांना प्रणाम करून त्यांनी पत्र संपवले आहे. पुढचं पत्र आहे सौ स्मिता खांदेवाले यांचं. काय लिहितात बरं स्मिता आत्या आपल्या पत्रात. आपल्या पत्राची सुरुवात तुम्हा दोघांच्या साम्याने केली आहे आणि नकळतच सुखदुःखांच्या सरींनी भिजवणारं हे पत्र आहे. विकास काका, तुमचं कौतुक पत्राच्या शब्दात डोकावतं. पत्र वाचताना तुमचे डोळे नक्कीच पाणावतील, पण ते अश्रू समाधानाचे, आनंदाचे आणि कृतकृत्य झाल्याचे असतील हे मात्र नक्की. तुमच्या दोघांचं कौतुक करत आत्या लिहितात की तुम्ही कसे मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखे आणि लहानांमध्ये लहानांसारखे होता. खरंच आजीला तुमच्या दोघांचा अभिमान वाटत असेल. तर मी आता आपल्याला श्यामकाका दीक्षित यांचे बाबा व काकांविषयींचे विचार संक्षिप्त स्वरूपात ऐकवणार आहे. बाबा व काका या बंधुद्वयींनी सर्व सुविधा नाकारून पायी परिक्रमा पूर्ण केली. यासाठी ईश्वरी इच्छेसोबत दृढ संकल्पही हवा. वयाच्या 65 नंतर हे करणे हा दैवी आशीर्वादच आहे. पूर्वसंचित व वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद, दुर्दम्य इच्छाशक्ती यामुळेच हे शक्य झाले.
काकांचे संघ व वनवासी आश्रमातील कार्य याची त्यांनी आठवण करून दिली. पुढे ते म्हणतात, या कार्यात आईवडिलांचे संस्कार, सौ अलका मावशी, आशुदादा व सौ मधुरवहिनी यांचे सहकार्य आहे. तसेच शेजारी राहत असल्याने आधार व नातेसंबंधांमुळे आम्ही अधिक जवळ आलो. पुढे ते म्हणतात, आईच्या इच्छेनुसार दासबोध हस्तलिखित करून काकांनी सज्जनगडला सुपूर्त केला. त्यांनी मला बऱ्याच वेळा मार्गदर्शनही केले. बाबांविषयी बोलताना काका म्हणतात, बाबा व सौ आई शांत, समंजस, हसमुख तसेच रामकृष्ण मिशनचे स्वाध्यायी. हे दोघे बालसंगोपनाची आवड असणारे, परस्पर पूरक, बहुआयामी सहचारी असल्यामुळेच सर्वांचे लाडके आहेत. तर सर्व दीक्षित परिवारातर्फे ह्या दोघांचेही अभिनंदन व शुभेच्छा. श्यामकाका देशपांडे बाबा आणि काकांविषयींचे त्यांचे मनोगत व्यक्त करतात. श्यामकाका म्हणतात, आजचा दिवस हा अविस्मरणीय आहे. या दोन बंधूंनी अत्यंत अवघड अशी नर्मदा परिक्रमा पायी केली, याबद्दल अभिनंदन. मागील 2 पिढ्यात हे कार्य कुणीही केले नाही. या दोघांनी आमच्या घराण्याच्या धार्मिक परंपरेस पुनर्जीवित केले आहे. या दोघांचा पूर्वीपासूनच धार्मिकतेकडे ओढा आहे. रामकृष्ण मिशन तसेच वनवासी कल्याण आश्रम याद्वारे सामाजिक ऋणही ते तन मन धनाने चुकते करण्याच्या प्रयत्नात असतात. तसेच योगासने, प्राणायाम यातही त्यांना रुची आहे. या त्यांच्या उत्तुंग अशा धार्मिक कार्याबद्दल आमचे कुळ त्यांचे नेहमीच ऋणी राहील. पुढे काका म्हणतात, अशीच दिव्य धर्मकार्ये त्यांच्याकडून घडावीत हीच नर्मदा मातेच्या चरणी प्रार्थना. विनोद काका देशपांडे त्यांचे मनोगत व्यक्त करताना म्हणतात, अशोक काका हे वरिष्ठ बंधू, मार्गदर्शक, वंदनीय आहेत. ते पुढे लिहितात, करोना, लॉकडाऊन, महामारी व प्रखर उन्हाळा अशा कठीण काळात सुद्धा त्यांनी ही परिक्रमा पूर्ण केली. जे मनात आले ते तडीस नेले असा त्यांचा स्वभाव. 20 जानेवारी जेव्हा परिक्रमेला निघण्याचा दिवस होता, तेव्हा विनोद काकांच्या पत्नी सौ वीणा काकू गंभीर आजारी होत्या. परंतु काकांनी मोठ्या मनाने तुम्ही दोघे परिक्रमा रद्द करू नका असे सांगितले. या 71 वर्षात असलेला त्यांचा हा उत्साह असाच टिकून राहो व परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो ही त्यांच्याविषयी सदिच्छा विनोद काका व्यक्त करतात. साधना काकू बाबांविषयीच्या आपल्या मनोगतामध्ये म्हणतात, बाबांनी मामा, काका, बाबा, आबा तसेच मुलगा, भाचा, भाऊ, दीर आणि नवरा ह्या संसारातील सर्व भूमिका यथोचित पार पाडल्या आणि आजही ती नाती जपली आहेत. नोकरीत क्रमाक्रमाने पदोन्नती घेतलीच, शिवाय प्रपंचही उत्तम केला. त्याचबरोबर धार्मिक कर्तव्यही चोख पार पाडत आहेत. प्रपंच व नोकरी सांभाळून देशाटन व तीर्थाटनही केले. व्यावसायिक निवृत्तीनंतर आजही समाजाचे ऋण ते फेडत आहेत. तसेच उपासनेत उपाधिरहित होऊन भिक्षा मागणारा, सर्व परिस्थितीत स्वतःला सामावून घेणारा, प्रपंच व परमार्थ यांचा सुंदर समन्वय साधणारा असे त्या बाबांचे वर्णन करतात. सौ आईंची सुरेख साथ मिळाल्याने सदैव सुखी असणारा असे सांगून त्यांनी परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. साधना काकू अशोक काकांबद्दल लिहितात, अशोक काका म्हणजे हाडाचे शिक्षक, एक बोलके व्यक्तिमत्व. त्यांच्यामुळे समारंभात चैतन्य येते. त्यांचे अक्षर मोत्यासारखे सुरेख असल्याने त्यांनी बरेच ग्रंथ हस्तलिखित केले आहेत. या सर्व अंगभूत गुणांमुळे आम्हा सर्वांना या परिक्रमेतील त्यांच्या अनुभवांचे वर्णन वाचायला व ऐकायला नक्की आवडेल असे सांगून त्यांनी काकांना व सौ मावशींना शुभेच्छा दिल्या आहेत. पुढचं पत्र आहे श्री मोरेश्वर काळी यांचं. नर्मदा परिक्रमेची अंतर्बाह्य कल्पना असणाऱ्या मोरेश्वर काकांनी तुमच्यासाठी पत्रात काय लिहिलं आहे बघू.
विपरीत सामाजिक परिस्थितीत श्रद्धेने आणि निष्ठेने परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल ते तुमच्या दोघांचं अभिनंदन करतात. परिक्रमेच्या काळात दोघांचे स्वास्थ्य व्यवस्थित ठेवल्याबद्दल नर्मदा मातेचे आभार मानतात. आता आपण वळणार आहोत आणखी एका पत्राकडे, जे लिहिलं आहे सौ माधुरी काळी यांनी. काकूंच्या पत्राची सुरुवात एका अत्यंत सुरेख श्लोकाने होते. काकू तुमच्या दोघांचे अभिनंदन करतात आणि आशीर्वादही देतात. तुमच्यातल्या एकनिष्ठेचं, साहसाचं आणि जिद्दीचं कौतुक करतात. परिक्रमेत मिळणाऱ्या अनुभवांबद्दल आणि शब्दातीत परमानंदाबद्दल सुद्धा पत्रात उल्लेख आहे. तुमच्या वयाच्या मनाने आयुष्यात मिळवलेल्या अविस्मरणीय ठेवी घेऊन सुखरूप परत आल्याबद्दल तुमचे आणि संपूर्ण परिवाराचे अभिनंदन करतात. आता आपण ऐकणार आहोत माईआत्यांचं पत्र चौधरी परिवारातर्फे. अशोक काकांबद्दल थोडेसे लिहिताना नेमक्या शब्दात व्यायांचं भरपूर कौतुक करणारं हे अभिनंदन पत्र आहे. अशोक काका, तुमच्या हसतमुख स्वभावापासून ते शिस्तप्रिय दिनक्रमापर्यंत आणि मोत्यासारख्या अक्षरापासून ते संघकार्यापर्यंत सगळं मनापासून केलेलं हे कौतुक तुम्हाला नक्कीच आवडेल. अतिशय कठीण अशी नर्मदा परिक्रमा तुमच्यासारख्या योग्यालाच संभव आहे असे पण आत्यांनी आवर्जून सांगितले आहे. आत्या म्हणतात, अनेक गुणांचे धनी असलेले अशोकराव आमच्यासाठी ऋषितुल्यच आहेत. आता आपण वळूया पुढच्या पत्राकडे, जे लिहिलं आहे श्री सुहास जोशी यांनी. मित्रत्वाच्या भावनेने लिहिलेल्या या पत्रात सुहास काका म्हणतात की तुमचा परिक्रमेला जाण्याचा निर्णय ऐकल्यावर तुमच्या भाग्याचा त्यांना हेवाच वाटला, पण तो क्षणभरच, आणि मग आनंदही झाला. काका लिहितात, तुमचे भाग्य, परिक्रमा करायची उत्कट इच्छा आणि सद्गुरूंचे आशीर्वाद यामुळे मैयाने कृपावंत होऊन आपल्याकडून ही परिक्रमा करून घेतली. या अनुभवाने आपण आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर व्हाल यात त्यांना शंकाच नाही. मैयाला प्रार्थना करत काका म्हणतात, लाखो पापी तुमने तारे, लगी न पलकी देर, अब तो मैया मेरी बारी, कहा लगाई देर. माझे बाबा श्री विजय पटवर्धन बाबा आणि काकांचे अभिनंदन करताना म्हणतात की त्यांनी अवघड अशी नर्मदा परिक्रमा यशस्वीरित्या पूर्ण केली. पुढे ते म्हणतात की आपला नातेसंबंध हा 6 ते 7 महिन्यांपासून आला, पण आपला स्वभाव, बोलणे आणि वागणे यामुळे आम्ही भारावून गेलो. नागपूरची माणसे खूपच चांगली, आतिथ्यशील, प्रेमळ, सुस्वभावी असतात याचा त्यांना प्रत्यय आला. ते म्हणतात, करोना संकट काळात सर्व जग घरात बसले असताना आपण या संकटाचे संधीत रूपांतर केले व नर्मदा परिक्रमा आपली चिकाटी, जिद्द, मेहनत, परिश्रम व परमेश्वराच्या कृपेने यशस्वीरित्या पूर्ण केली. हे करताना आलेल्या अनेक अडचणींवरही आपण मात केली. पुढे बाबा म्हणतात, या काळात आईंनीही एकटीने व समर्थपणे घर सांभाळले. काकांसारखा जोडीदार मिळाल्याने सुद्धा यात्रा यशस्वीरित्या संपन्न झाली. आपली दोन्ही मुले अमृता व अमेय आणि जावई अभिजित तिघेही खूप छान आहेत. बाबा म्हणतात, ही यात्रा संपन्न होण्यामागे आपण आपल्या आईची केलेली निरलस सेवा, भावा बहिणींशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, परमेश्वरावरील अतूट श्रद्धा ही पुण्याही कामी आली. असे बोलून ते बाबा व काकांना त्रिवार वंदन करतात वर आईंना नमस्कार आणि आम्हाला आशीर्वाद देऊन त्यांच्या मनोगताची सांगता करतात. पुढचं पत्र आहे सौ मृणालिनी काळी यांचं. वहिनी तुम्हाला नमस्कार करून पत्राला सुरुवात करतात. मनाची घालमेल आणि परिवारात कठीण परिस्थिती असतानाही तुमचा दृढनिश्चय बघून त्यांना तेव्हाच वाटले की तुमचा निश्चय नक्कीच पूर्ण होईल. शिवाय
ह्या संकल्पाला सर्व परिवाराची साथ होतीच. केवळ 141 दिवसांच्या अल्पावधीत सुफळ, सुनियोजित, सुव्यवस्थित, सुसंकल्पित व सुवेगाने केलेली ही परिक्रमा सुस्मृतीत संचयित राहील असंही त्या म्हणतात. वहिनींच्या मते तुमची शिस्त व उत्तम शिक्षकी गुण ह्याचा तुमच्या यशात नक्कीच वाटा आहे. शिवाय विकास काकांची यथायोग्य साथ. त्यांची नम्र विनंती आहे की तुम्ही परिक्रमेचे अनुभव आपल्या लिखाणातनं मांडावा. सर्व काळी परिवारातर्फे त्या तुम्हा दोघांचे हार्दिक अभिनंदन करतात. नमस्कार. पुढचं पत्र आपण ऐकणार आहोत अश्विनी काळे हिचं. तुम्हा दोघांना साष्टांग नमस्काराने सुरुवात करून ताई लिहिते की नर्मदा परिक्रमा संकल्प विधीला उपस्थित राहता आले हे भाग्यच. सोबत खंतही व्यक्त करते की परिक्रमा पूर्ण केल्यावर तुमच्या सेवेची संधी मिळायला हवी होती. आई, मावशी या दोघींनाही थोडं परिक्रमेचं श्रेय देते आणि ही लेक आई होऊन आराम करा, काळजी घ्या अशी प्रेमळ सूचनाही करते. आम्ही हा सोहळा आयोजित केला आणि सगळ्यांना ही कल्पना सांगितली. आमची विनंती ऐकून सर्वांनी मनोगत लिहिले. त्यामुळे सगळ्यांच्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. खूप छान वाटलं. नर्मदा परिक्रमा ही काही सहज सोपी गोष्ट नव्हे. ती एक तपश्चर्या आहे जी बाबांनी आणि काकांनी सुकर केली आणि मैयाच्या आशीर्वादाने ती सुकर झाली. मग सगळ्यांना प्रश्न पडला असेल, तिथला रस्ता कसा असेल, डोंगर असतील का, चिखल असेल का? हो ना. म्हणूनच अभिजितनी एक शक्कल लढवली. विकास काकांनी पाठवलेल्या चित्रफिती संकलित करून एक चित्रफित तयार केली. भाष्यासकट चित्रफिती काढण्याचा काकांचा हा उत्साह दांडगा होता. त्यामुळे त्या चित्रफिती बघायला मज्जा येईल. चला मग बघूया. अशी ही खाई जवळपास 9 किलोमीटर अंतर आहे. या खाईचं एका बाजूला खाई, एका बाजूला पहाड. नजर जरी दुसरीकडे केली आणि खडका गोट्यावरनं केव्हा घसरेल पाय सांगता येत नाही. पहा, पुढे ही नर्मदा माता हळूहळू मोठी होत गेलेली आहे. दऱ्याखोऱ्यातून वाहते आहे. हिच्या आशीर्वादानेच आम्ही समोरचा प्रवास करतो आहे. असंख्य डोंगर, धुक्यामुळे डोंगरही स्पष्ट दिसत नाहीत. असे हे डोंगर आहेत. डोंगरावर डोंगर, डोंगरावर डोंगर. आणि यातना 9 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर ही साधारणतः हा साखरमाळेची हा मार्ग, खडतर मार्ग संपेल असं सांगितलं जातं. बघूया. जय नर्मदे हर. घसरतोय, घसरण्याशिवाय उपायच नाही. आला आला आला, या बघा बघा बघा. पुढं पुढे ये, पुढे ये, पुढे ये, पुढे ये. आप शुभम लेफ्ट साइड से आ जाओ. वेरी गुड. आपको बताने की जरूरत नहीं. यू आर क्वाइट बुद्धिवान देन मी. या आला आला, बा पोहोचला, काठीजवळ पोहोचला. शाबाश. सध्या आ गया. नदीच्या पात्रात बसून नाश्ता करत आहे. हा असा जंगलचा रस्ता, झाडीचा रस्ता, टेकड्या टेकड्या सगळीकडे. समोर एक 4-5 गावांची वस्ती. जवान तिथली शेती, मका लागलेला आहे, गहू लागलेला आहे. त्या गावाच्या शेतातूनच आम्ही इकडे आलो नदी पार करून. हे पहा आमचे मोठे साडूभाऊ, महाभाऊ आणि त्यांच्यासोबत आमचे नवीन जुळलेले मित्र शुभम पांडे फ्रॉम इंदोर. आणि अजून आता मुख्य माणसं तुम्ही पाहिला नाही. आता मुख्य माणसाला बघून घ्या एकदा, जो व्हिडिओ बनवून राहिला आहे. पाहिला? धन्यवाद. चला भेटूया. हरी ओम विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, 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 हरी ओम विठ्ठला. नर्मदे हर, नर्मदे हर. आज आता आम्ही सकाळी 6:15 बडवाहावरून निघालो आहे आणि आता हा 20-22 किलोमीटरचा जंगल कडकोटचा जंगल रस्ता आहे. आता हा आम्ही आज
पार करून समोर जाऊ. अशी झाडी आहे, पूर्ण जंगल, सागाची झाडं वाळले, त्याचं पानं वगैरे सगळं शुष्क वातावरण, सूर्य मस्त उगवलेला आहे. आणि हे समोर आमचे तिघं लीडर्स चाललेले आहेत. असा हा जंगलचा भाग. जंगला भागातून आम्ही वन स्ट्रोक हा पूर्ण रस्ता पार करणार आहोत. नर्मदे हर, नर्मदे हर. आता आम्ही राणीकोटीवरून निघालो आहे आणि आता इथून जंगलातून प्रवास करत करत काय दाखवू का तुम्हाला सगळ्यांना? हे पहा, हा स्पॉट दिसतंय पाणी पडताना, हे आहे कपिल धारा. मैयाचं पाणी छान उंचावरून असं खालती पडतं आहे खोल दरीत. तिकडे जायचा मार्ग आहे. मी थोडा अजून समोर जातो आणि तुम्हाला अजून जवळून दाखवतो. नर्मदे हार. काय पाय करायची की नाही मग परिक्रमा? या असा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी या सगळेजण या आणि हा आनंद लुटा. हर नर्मदे हर, नर्मदे हर. हे पाय परिक्रमावासी एन्जॉईंग, एकदम मस्त वडाच्या पारंब्यांना लटकून. लहानपण आठवून राहिलं आहे त्यांना. 65 वर्षाचं वय आहे, पण असं वाटतं की 15च वयाची आहेत अजून. वा मस्त, वा रे वा. काय नर्मदा मैयानी संधी दिलेली आहे लोकांना. हे असं हे करायचे, एक्झरसाईज करायची. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. मी विकास देशपांडे आणि मोठा भाऊ माझा अशोक देशपांडे, मोठा भाऊ कम साडू अशोक देशपांडे, आम्ही दोघांनी 20 जानेवारीला ह्याच गोघाटावरून संकल्प करून नर्मदा परिक्रमेचा संकल्प उचलला होता. आणि आज दिनांक 9 जून 2020 रोजी नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आज इथं पूजा वगैरे आटोपून, पूजा वगैरे झाली आमची. नर्मदा मैयाची पूजा केली, संकल्पपूर्तीची पूजा होती ती करून आता इथे आम्ही जलसमर्पण केलेलं आहे. समोर हे दिसतं आहे हे ओंकारेश्वरचं महादेव मंदिर. सध्या तिथे कोरोनामुळे प्रवेश वर्जित आहे, परंतु आम्ही पंडितजींजवळ आमच्या जवळचा जे जल आणलेलं होतं मिठी तलाई आणि अमरकंटकचं, ते त्यांच्याजवळ दिलेलं आहे. जेव्हा मंदिर उघडतील त्यावेळेला ते समर्पण करतील. वा वा, किती मजा, खूपच मस्त. तुमचे व्हिडिओज बघून कल्पना आली बरं की मैयानी तुम्हाला परत बालपणीच्या सुखद आठवणीत घेऊन गेली. अभिजितचे खूप कौतुक की त्यांनी हे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचवले. सर्व ज्येष्ठ मंडळींनी आपले मनोगत पत्राद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवले. आता तुमच्या नातवंडांनी काय करावे बरं? तर त्यांनी पुढील अभिनव कल्पनेने तुम्हाला आदरांजली दिली आहे. नर्मदा मैयाचा महिमा अगाध आहे. तिची महती सांगणाऱ्या अनेक पद्यरचना आहेत. हे श्लोक स्तोत्र आपल्या बालगोपालांनाही खूप आवडले. मग त्यांनी उत्साहाने ते पाठ केले आणि त्याची एक चित्रफित तयार केली. हे बालगोपाल निश्चितच आपल्या संस्कृतीची जपणूक करतील. बघूया त्यांचा उत्साह आणि वाक्पटुता. नमस्कार. नर्मदे हर. आपल्या सर्वांना हे माहितीच आहे की आपले लाडके आबा अशोक आबा आणि विकास आबा हे लोक नर्मदा परिक्रमा करून सुकुशल घरी आलेले आहेत. तर त्यांच्या या अद्भुत कार्याला मी आपल्या भावंडांसोबत श्री आदिशंकराचार्यकृत नर्मदाष्टक सादर करून एक आदरांजली देतो आहे. तर सादर करते आहेत राजनी, अभिरुबाई, शीशांक, त्रिशा, अश्मी, मीरा, मायरा, अन्वी, रेवा, श्वेता मामी व मी सुवेग. तरंगभंगरंजितम् विशत्स पापजात जातकारिवारिसंयुतम् कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. त्वदम्बुलीनदीनवीन दिव्यसम्प्रजायकम् कलौमलौगभारहारि सर्वतीर्थनायकम् सुमच्छकच्छनक्रचक्रचक्रवाकशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे.
महागभीर निरभूर पापदूत भूतल वनत्समत्स पातकारी दारितापदाचलम जगल्लये महाबले कुण्डुसूहर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे तं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मृकण्डुसूनुशौनकासुरारिसेवितं सदा पुनर्भवाब्धिजन्मजं भवाब्धिदुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षणीर तीर धीर पक्षि लक्ष कुञ्जितं वशिष्ठ शिष्ट पिप्पलादिकर्दमादि शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रि षट्पदे श्रुतं स्वकीयमानसेषु नारदादिषट्पदे रविन्दुमुक्तिदीपदेवराजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सारसायुधं ततस्तु जीवजन्तु तन्तु भुक्तिमुक्तिदायकं विरञ्चि विष्णुशङ्कर स्वकीयधाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अवोद्धतं स्वनं सुतं महेशिकेशजातते किरातसुतबाळवेषु पण्डितेश तेन ते दुरान्ततापपापहारि सर्वजन्तु शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे नर्मदाशकत्रिकालमेव ये सदा पठन्ति देवीरान्तर नयान्ति दुर्गति कदा सुलभ्यते अदुर्लभं महेशदावगौरवं पुनर्भवाननानवे विलोकयन्ति रौरवं विलोकयन्ति रौरवं विलोकयन्ति रौरवं नर्मदे हरसम्भूते हरलिङ्गाच नाटके हरलिङ्गाच नाटके जागं नर्मदे हर नमामि तद्व्य पाद पङ्कजं नमामि देवि नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे अथ श्री नर्मदे देवी नमो नमस्ते लक्षावधि तारिसी जीवमात्रे तुम निर्मले नित्य जळी पवित्रे नीलांबरी रम्य निसर्गकांते श्री नर्मदे देवी नमो नमस्ते मनस्विनी चंचल तीव्र वेगा जलप्रपाते करी अद्रिभंगा तुम निर्मले दुग्धधारे सुविशाल मूर्ते श्री नर्मदे देवी नमो नमस्ते तुझा तटी वास करोनी शुद्धे संतुष्टले सिद्धिमुनी प्रसादे सिद्धेश्वरी इपिस्थित साधकांदे श्री नर्मदे देवी नमो नमस्ते तुझा गभीरे सलिलीं प्रशांत निशेष होई करिदाह शांत शुभंकरे नित्य अथांगनीरे श्री नर्मदे देवी नमो नमस्ते परिक्रमा आचारिताति भावे देवी तुझे रूप तयां दिसावे साक्षात तू मावली अन्नपूर्णे श्री नर्मदे देवी नमो नमस्ते श्री नर्मदे देवी नमो नमस्ते श्री नर्मदे देवी नमो नमस्ते शक्तिसेकरा
तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय की तुम्हाला तुमच्या नातवंडांची प्रस्तुती खूप आवडली आहे. आता वळूया कार्यक्रमाच्या शेवटच्या भागाकडे. इतक्या सुंदर, अविस्मरणीय व नाविन्यपूर्ण काळाची गरज असलेल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहे आमचे ज्येष्ठ बंधू श्री आशुतोष देशपांडे. नमस्कार. माझ्यावर या कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्राची म्हणजे आभार प्रदर्शनाची जबाबदारी आहे. मला जेव्हा बहिणींचा निरोप आला की मला आभार प्रदर्शन करायचे आहे, तेव्हा मला प्रश्न पडला, आपण आभार मानण्याची औपचारिकता का करायची? पण नंतर लक्षात आले की हे केल्याशिवाय कालांतराने याचे संदर्भ लागत नाही, आणि शिवाय सगळ्यांनी मनापासून केलेल्या यशस्वी प्रयत्नांचे कौतुक झालेच पाहिजे. जशी परिक्रमा शेवटच्या टप्प्यात आली तसतसे आपण उत्तम प्रकारे त्यांच्या या त्याग आणि संकल्पपूर्तीचे कसे अभिवादन करावे याबद्दल अनेक कल्पना सुचत गेल्या. त्यात करोना महामारीमुळे प्रत्यक्ष एकत्र येणे शक्य नव्हतं, म्हणून या प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय पुढे आला आणि सर्वांचा सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. सर्वप्रथम आबांच्या सर्व नातवंडांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. त्यांचा सराव करून घेण्यासाठी धडपड केलेल्या त्यांच्या आजी, आजोबा, पालकांचे सुद्धा आभार. पत्र लिहून जुन्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. परिक्रमापूर्तीच्या या सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभागी झाल्याबद्दल त्यांच्या मुली, सुना, भाच्या, जावाई यांचे सुद्धा आभार. यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत केलेल्या सर्वांचे आभार. विकास काका आणि बाबांवर असलेल्या स्नेहामुळेच हे सगळे शक्य झाले. आपण सर्व वेळात वेळ काढून विकास काका आणि बाबांचे अभिनंदन करण्यासाठी एकत्र झालो, म्हणून तुम्हा सर्वांचे सुद्धा आभार. परिक्रमा पूर्ती करत असताना आम्हालाही अप्रत्यक्षरित्या परिक्रमेचा आनंद मिळाला, म्हणून बाबांचे आणि विकास काकांचे विशेष आभार. यथावकाश नर्मदा परिक्रमेचे अनुभव कथन आपल्याला ऐकायला मिळेलच. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. सुखावह असे जीवनातील म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यातील दिवस होते हे मला सांगावंसं वाटतं. पूर्ण 41 दिवसांपैकी जी काही थोडीफार झोप होती त्या झोपेत सुद्धा अजिबात घरची आठवण नव्हती होत. पूर्ण नर्मदा मायेच्या अंतःकरणात आम्ही सामावलं गेलेलो होतो. जेव्हा आम्ही परिक्रमेसाठी निघालो त्यावेळी आमची तयारी जी काही झाली होती त्यामध्ये अर्थात मानसिक तयारी, मनाची तयारी विकासची होती. विकासमुळे मी 80% जवळपास परिक्रमा पूर्ण करू शकलो. माझ्या मोठ्या भावाचे आशीर्वाद, छोट्या भावाच्या शुभेच्छा, विशेष म्हणजे विनोदची पत्नी वारल्यानंतर त्यांनी दिलेली हिंमत, माझा तिसरा भाऊ श्याम, सगळ्या कुटुंबियांचे, सगळे नातेवाईकांचे या शुभेच्छा घेऊन मी जेव्हा परिक्रमासाठी गेलो त्यावेळेला अर्थात माझी बहीण, माझे जावई आणि इतर सगळे जावई आणि बहिणी, सगळे नातू नाती या सगळ्यांच्या शुभेच्छा असल्यामुळे थोडक्यात ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि बाकीच्यांच्या शुभेच्छा यामुळेच ही परिक्रमा आमची यशस्वी होऊ शकली. या परिक्रमेमध्ये अनेक असंख्य अनुभव आले, ते आम्ही नंतर ऐकूच. परंतु या सगळ्या अनुभवांमध्ये एक अनुभव अतिशय लक्षात आहे, तो असा की पूर्ण परिक्रमेमध्ये अनेक मंदिरं आणि अनेक आश्रम आम्ही जाऊन आलो. त्यापैकी 2 आश्रम असे होते की त्या 2 आश्रमामध्ये दिगंबर अवस्थेतील साधू होते. बोलणं फार कमी. सियाराम बाबा म्हणून जे महाराज होते, बोलणं फार कमी. 100 रुपये साधारणतः त्या आश्रमामध्ये गेल्यानंतर ते 90 रुपये परत करायचे. 10 रुपये घेऊन प्रत्येकाची ओटी भरल्यासारखं सगळं शिधं सकट सगळं द्यायचे. असे सियाराम बाबा, ज्यांचं वय 115 वर्षाच्या वर आहे असं म्हणतात. त्यानंतर दुसरे होते ते सहस्त्रधारामध्ये, आणि तेही दिगंबरवासी महाराज, दिगंबर असलेले, त्यांनी तर आम्हाला कडेकोट बंदोबस्तात ठेवलं होतं. इव्हन गेल्यानंतर त्या ठिकाणी कुठल्याही विषपैलाच्या परिसरामध्ये आश्रम नव्हता. त्या आश्रमामध्ये त्यांनी जेव्हा ठेवलं तेव्हा लॉक लावून ठेवलेलं होतं आणि रात्री भोजसुद्धा दिलं नाही. पण सकाळी उठल्याबरोबर त्यांनी जो अल्पोपहार दिला
तो जबरदस्तीने दिल्यासारखा इथून खाना बगर जाय नाही, खाय बगर जाणार नाही असं म्हणून साधारणतः व्यक्तिमत्व या दोघेही महाराजांचं अतिशय प्रभावी होतं हे सांगावंसं वाटतं. असंख्य आश्रम बघितले, असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे साधू बघितले. छोटे छोटे मुलं सुद्धा कधी कधी असा प्रभाव दाखवून गेले. नर्मदा माय ही कुठल्या स्वरूपात दिसेल हे कधी सांगताच येत नव्हतं. बाकीच्या अनुभवाविषयी आपण नंतर बोलू. काही जे काही आश्रम बघितले त्या आश्रमामध्ये काही छान सुंदर आश्रम होते. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांनी आणि आशीर्वादांनी जी परिक्रमा पूर्ण झाली ती परिक्रमा करताना साधारणतः सुरुवातीला जो काही त्रास झाला असेल तो त्रास वगळता बाकीचे अनुभव आपण सांगू. आणि संघवाल्यांचे आभार मानणं अत्यंत आवश्यक आहे, कारण संघवाल्यांची जवळपास 60 ते 70% जी मदत झाली त्या मदतीमुळे आम्ही हे करू शकलो. सर्वांचे आभार, सर्वांना नमस्कार, मोठ्यांना साष्टांग नमस्कार. नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर हर. आपणही अनुकरण करावं, आपणही असंच त्यांच्यासारखंच परिक्रमा करावी असं मनोमन फार वाटत होतं. आणि त्यामुळे मी अशोक जेव्हा जेव्हा इंदोरला जायचं तेव्हा त्यांना सांगायचो की तू मोरेश्वरांकडनं जेवढी शक्य होईल तेवढी माहिती काढ. आणि शेवटी नर्मदा मैया तर राहणार होतीच, परंतु जेवढी काही माहिती आपल्याला मिळते ती मोरेश्वरांकडनं घे असं मी त्याला वारंवार सांगायचो. जवळपास रिटायर झाल्यापासून मी त्याच्या मागे लागलेलो होतो. त्याच्यानंतर 2-3 पुस्तकंसुद्धा वाचण्यात आली होती आणि ती वाचत असताना नेहमी परिक्रमेविषयीची उत्सुकता अजून वाढत होती. त्याच्यातच प्रतिभाताई चितळे यांचेसुद्धा अनुभव यूट्यूबवरती पाहिले होते. त्यामुळे ही परिक्रमा आपण करावीच अशी अजून प्रबळ इच्छा निर्माण झालेली होती. आणि ह्या परिक्रमेमध्ये कोणाची साथ मिळेल तर त्याच्यात मला संदेह नव्हता. मला माहीत होतं फक्त अशोकच मला ही साथ देऊ शकतो. अर्थात विशाखाही देऊ शकली असती, परंतु तिचे व्याप भरपूर आहेत त्याच्यामुळे ती साथ देईल की नाही थोडं शासक होतं. पण अशोक या वयातही मला साथ देईल ही मनोमन मला खात्री होती. आणि त्याचमुळे आम्ही दोघांनी ठरवलं होतं. आणि ठरवून झाल्यानंतर सर्वप्रथम नागपूरला श्री श्री ठाकूर सारदाम यांचे आशीर्वाद घेतले. घरून रामचंद्र प्रभू रामटेकचे त्यांना नमस्कार केला आणि असे त्यांचे आशीर्वाद घेऊन सर्वप्रथम जेव्हा बिजूताईकडे गेलो मला वाटत नव्हतं ती सहजासहजी परवानगी देईल. पण जेव्हा विषय काढला तिने पाठ थुटून हातात हात घेऊन जरूर कर म्हणून म्हटलं तेव्हा अजून विश्वास वाटला. असा विश्वास घेऊन पुणे नाशिक आणि इंदोरला गेलो. इंदोरला नानांचे सुद्धा आशीर्वाद घेतले. आनंदराव, सुहासराव, मोरेश्वरावांचे प्रत्यक्ष आशीर्वाद मिळाले आणि ते घेऊन आम्ही ओंकारेश्वर परिक्रमा करून सुरू केली. आणि सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी पूर्ण तयारीनिशी आम्ही दोघे निघालो. विनोदनी फार मोठी साथ दिली. एक वेळ अशी होती की जाऊ शकेल की नाही शंका होती, पण त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने आम्हाला परिक्रमा पूर्ण करण्याबद्दल सांगितलं आहे. आणि पहिल्या दिवशी आम्ही 12 किलोमीटरचा पहिला टप्पा 3 तासात पूर्ण करून मोरटक्क्याला गेलो. आणि तिथे जे आमचं स्वागत झालं, एकादशी होती, त्यांनी आम्हाला फराळाचं देऊन जे हे केलं, स्वागत केलं, तेव्हा निश्चितच झालं की आता ही परिक्रमा आपली पूर्णच होणार. त्याच्यानंतर त्याच दिवशी सियाराम महाराजांची भेट झाली, त्यांचाही आशीर्वाद मिळाला. आणि असं करत करत पहिल्या दिवशी टप्पा रावेरला जाऊन पेशव्यांची समाधी, सियाराम मामांचे बाबांचे आशीर्वाद, पिल्या भट्ट्यांना, आणि असं एक एक करत जे पूर्ण परिक्रमा करत करत आम्ही ह्याला पोचलो समुद्र तटावर. आम्हाला आमचे मित्र हरिभाऊ मेहता कुटुंब यांची जी साथ मिळाली, त्यांच्याबरोबर आम्ही केलेला विठ्ठलाचा जो ध्यास करून डान्स केला तो तुम्ही पाहिलाच असेल त्याच्यावरून. आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांची जी साथ मिळाली ती जवळपास पूर्ण अमरकंटकपर्यंत मिळाली. आणि असा उत्तर तट आम्ही त्या तिघांच्या साथीने पूर्ण केला. अमरकंटकला पोहोचायच्या आधीच आम्हाला सत्यनाथ म्हणून अजून एक परिक्रमावासी मिळाला. कोल्हापूरचा 27 वर्षाचा पोरगा
फक्त देवाची आणि स्वतःची उन्नती करण्यासाठी 22 स्टेट्समध्ये, हिमालयात, नेपाळमध्ये फिरून आलेला असा पोरगा आम्हाला साथ मिळाला. त्याच्या साथीने अमरकंटक ते ओंकारेश्वर पूर्ण प्रवास आम्ही नदी तटाने केला आणि अशोकची साथ होतीच. वेळोवेळी आम्हाला या परिक्रमेमध्ये ज्या लोकांनी कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या साथ दिली, आशीर्वाद दिले, शुभेच्छा दिल्या, त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि त्यांच्याचमुळे ही परिक्रमा आम्ही पूर्ण करू शकलो. त्यांच्याचमुळे आमची मानसिक शक्ती वाढत होती, शारीरिक शक्ती तर मैया पूर्ण साथ देतच होती. अशा त्यांच्या साथीने आणि मैयाच्या कृपेनेच हे झालं, शक्य झालं, करू शकलो आम्ही. नर्मदा मैयाचा साथ आम्हाला 75% मिळाला. तिच्या तटानेच आम्ही जात होतो. त्याच्यामुळे वेळोवेळी तिचे आशीर्वाद आमच्या पाठी होतेच होते. आणि ह्या तुमच्या सर्व शुभेच्छा. आणि आज हा जो सुंदर कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी मिळून सादर केला, पाहिला, त्याच्याबद्दल मी आपणा सर्वांचे, तुम्ही सगळ्यांनी आपला वेळात वेळ काढून हा कार्यक्रम पाहिला, याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. नर्मदे हर, नर्मदे हर हर, नर्मदे हर हर. आणि प्रवासी त्रिविक्रम हा जो परवलीचा शब्द आम्हाला काकूंनी दिला, तो मी जन्मात विसरून नाही शकला. प्रत्येक प्रवासाच्या वेळा तो लक्षात राहणार माझ्या. नर्मदे हर.